नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे। होमगार्ड मेगा भरती 2024 नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांची ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकते, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ही होमगार्ड मेगा भरती 2024 महाराष्ट्रात आलेली आहे। लेखी परीक्षा नाही, याला फक्त शारीरिक चाचणी आहे, लेखी परीक्षा नाही। अर्ज पात्रता आणि शारीरिक पात्रता, निवड, कागदपत्रे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। होमगार्ड संघटना माहितीपत्रक आलेला आहे, हा GR आलेला आहे। देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिक तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। होमगार्ड सदस्य तत्व, महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानसेवक तत्वावर आधारित आहे। या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही। हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर 2 ते 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणी करता येते। होमगार्ड सदस्याचे कर्तव्य, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही। पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे, कमी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीचे अग्निशामक विमोचन, पूर विमोचन तसेच रोगराई, महामारी काळात, संप काळात प्रशासन मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात। होमगार्डना देय भत्ते, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळातील प्रतिदिनी 570 कर्तव्य भत्ता व ₹100 उपहार भत्ता दिला जातो। तसेच प्रशिक्षण काळात ₹35 किस्सा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी ₹90 कवायत भत्ता दिला जातो। शास्त्री होमगार्ड सदस्यांना दररोजचे कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याव्यतिरिक्त विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांना मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) अन्वये बडतर्फ किंवा ₹250 इतका दंड, 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे। होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। सदस्यत्वे मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये। याकरिता कोणतीही लाच, पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय, सातारा किंवा जिल्हा समादेश तथा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधावा। होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय? सैनिक गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण, 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्ड, राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण, प्रथम उपचार, अग्निशामक विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी, घर वाचवत कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळण्याची संधी, स्वतःच्या व्यवसायात शेती व सांभाळतात देशसेवा करण्याची संधी, हे बघा होमगार्डाचे फायदे आहेत। बघा, होमगार्ड नोंदणी नियम व अटी। बघा, होमगार्डाची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहूया आपण। होमगार्ड पात्रतेचे निकष काय आहेत? शैक्षणिक पात्रता, कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावे। तुम्ही जे होमगार्डसाठी पात्र असणारे व्यक्ती 10वी पास असायला पाहिजे। शारीरिक पात्रता काय आहे? तर वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत असावे, 20 ते 50 वर्षाच्या आत असावे। 31/7/2024 रोजी। बघा, उंची पुरुषाकरिता 162 सेमी, महिलाकरिता 150 सेमी आणि छाती फक्त पुरुष उमेदवाराकरिता न फुगवता 76 सेमी, कमीत कमी 5 सेमी फुगवणे आवश्यक आहे। न फुगविता किमान 76 सेमी, कमीत कमी 5 सेमी फुगवित आवश्यक आहे। बघा, होमगार्डचं पात्रता काय काय आहे? वय 20 वर्ष ते
50 वर्षाच्या आत असावी, उंची 162 ते महिलाकरिता 150 सेमी आणि सेंटीमीटर, छाती फक्त पुरुष उमेदवारांना आहे 76 सेंटीमीटर, कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे काय आहेत बघा, रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे, आधार कार्ड असणे आवश्यक आहे, मतदान कार्ड असणे, ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। बघा शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रेमध्ये काय दिलेलं नाही आहे, पण 10वी नंतरचे सगळे शैक्षणिक प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे, म्हणजे तुमची 10वी TC, मार्क्स कार्ड आणि परत 12वी पास असाल तर 12वी पास असल्याचं सर्टिफिकेट, हे पूर्ण डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे। जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला। बघा तुमचा जन्म कधी झालेला आहे ह्याच्यासाठी किंवा कोणत्या दिवशी किंवा तुमच्या पुराव्यासाठी SSC बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला, असं म्हणजे तुमचे मार्क्स कार्ड किंवा शाळा सोडल्यात TC काही पण चालतंय। तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, बघा तत्सम प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्र, बघा तुम्ही जर खाजगी नोकरी करीत असाल तर मालकाचे न हरकत प्रमाणपत्र असायला गरजेचं आहे। 3 महिन्याचे अंतिम पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पण असणे आवश्यक आहे। बघा 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी सुद्धा असणे गरजेचं आहे। शारीरिक क्षमता चाचणी काय आहे, उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याचे, एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत। बघा तुम्ही शारीरिक चाचणी काय आहे, 40% गुण मिळवणे त्यालाच पात्र आहे। बघा धावणे पुरुषांसाठी काय आहे, 1600 मीटर धावणे आहे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे गरजेचे आहे। बघा इथं टाइम दिलेला आहे 2.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असेल तर मुलींसाठी 25 गुण आहेत आणि मुलांसाठी 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी तर 20 गुण मिळणार आहेत। बघा आणि पुरुषांसाठी 1600 मीटर 5 मिनिट 10 सेकंदात जास्त, परंतु 5 मिनिटे 30 सेकंदापेक्षा कमी म्हणजे 18 गुण आहेत। बघा तुम्हाला याच्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी 10 गुण घेतले पाहिजे, म्हणजे 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी म्हणजे तुम्हाला 10 गुण मिळतात। आणि मुलासाठी 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी म्हणजे तुम्हाला 12 गुण भेटतात। अशा प्रकारचे गुण आणि त्यांचे विभाजन दिलेले आहे। बघा तुम्हाला धावणे चाचणीत पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील। बघा तुम्हाला 10 गुण मिळवले असेल तर तुम्ही म्हणजे धावण्यामध्ये पात्र असाल। त्याचप्रमाणे गोळाफेक पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेकीचे अंतर मीटर दिले आहे। बघा 8.50 मीटरपेक्षा त्यापेक्षा जास्त 10 गुण दिलेले आहे। अशा 10 आणि जास्तीत जास्त 10 आणि कमीत कमी 1 गुण असं दिलेलं आहे। गोळाफेक महिला उमेदवारांसाठी बघा 6 मीटर त्यापेक्षा जास्त 10 गुण मिळणार आहेत आणि कमीत कमी 4 मिनिट आणि मार्क्स कसे आहे 0, 4 मिनिटपेक्षा जास्त असेल तर 2 गुण मिळणार आहेत। उमेदवारांना जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल। गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला असेल तर उमेदवारांना नजीकच्या वरच्या श्रेणीत गुण दिले जातील। बघा तुमचं जर सीमारेषेवर पडले असेल तर तुम्हाला जरा सीमांकन किंवा त्याच्या आधीमध्ये पडला असेल तर तुम्हाला मार्क्स असंच ॲडजस्ट करून किंवा जास्त दिले जातील किंवा कमी दिले जातील। गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना 4 गुण मिळवणे आवश्यक आहे। बघा रनिंगसाठी 10 गुण मिळवणे आवश्यक आहे, गोळाफेकसाठी 4 गुण मिळवणे आवश्यक आहे। बघा तांत्रिक अर्हता गुण, बघा हे असं एकूण 10 गुण दिलेले आहेत आणि अटीची पूर्तता केल्यास बघा हे किती 6 तुम्हाला पूर्तता केल्यास म्हणजे 6 प्रमाणपत्र दिलेले आहेत 7। बघा त्यानुसार बघा कोणते प्रमाणपत्र आणि गुण ह्याच्यानुसार दिलेले आहे। ITI प्रमाणपत्र धारक खेळाडू प्रावीण्य मिळालेल्या व्यक्ती, जिल्हास्तरीय खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त, माजी सैनिक, डिस्चार्ज कार्ड आवश्यक, NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तिन्ही परीक्षण पूर्ण केलेल्या प्रमदधारक जड वाहन चालक बघा असं दिलेलं आहे। शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतर तांत्रिक अर्हतेचे गुण विचारात घेतले जातील, म्हणजे तुम्ही शारीरिक चाचणी जर पास असाल त्याच्यानंतर तुमचे तांत्रिक गुण सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केले जातील। नोंदणी अर्ज कसं बघा फॉर्म कसा भरायचा आहे या एक्झामसाठी, बघा अर्ज नोंदणी कशी करायची। होमगार्ड नोंदणी अर्ज
दिनांक 15/7/2024 ते 31/7/2024 बघा या कालावधीमध्ये याचे म्हणजे इथं लिंक दिलेली आहे। या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। बघा 15/7/2024 ते 31/7/2024 ह्या फॉर्म भरण्याची कालावधी असणार आहे। संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची। उदाहरणार्थ आधार कार्ड, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात। एका उमेदवाराला आधार कार्डच्या साहाय्याने अनेकदा अर्ज दाखल करता येईल। बघा तुम्हाला खूप महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की होमगार्ड नोंदणी करते वेळेस की संकेतस्थळावर इंग्रजी भाषेतूनच फक्त अर्ज करायचा आहे। अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। आधार कार्ड, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात। एका उमेदवारांना आधार कार्डच्या साहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल। बघा तुम्हाला फक्त एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे। उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल। इतर जिल्ह्यात अर्ज बाद ठरतील। बघा तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही भरू शकता। म्हणजे तुमच्या अंतर्गत जे पोलीस स्टेशन येणार आहे त्याच अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता। उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहेत तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्याचा अर्ज दाखल करता येईल। इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील। बघा इतर जिल्ह्यात अर्ज करता येणार नाही। अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्यांची छायाचित्र प्रत काढावी आहे। त्यावर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल। त्यावर आपल्या वर्तमानातील एक फोटो चिटकावा। मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहावे आहे। इतर कोणती माहिती उमेदवारांनी भरू नये। बघा सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म येईल। त्याच्यामध्ये मेनूवर जाऊन छायाचित्र प्रत काढावी। त्यावर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल। म्हणजे तुम्ही जे भरलेली माहिती ते छापून येईल। त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो म्हणजे तुमचा रिसेंटचा एक फोटो लावायचा आणि त्याच्यामध्ये मराठीतून नाव लिहायचं पेनेने। ही माहिती उमेदवाराने कोणतीही माहिती दुसरी कुठली माहिती भरायची नाही। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 31/7/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील। म्हणजे 31 तारखेपर्यंतच फॉर्म भरायची डेट आहे। सर्व अर्जाने छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अक्रम मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्राच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायाचित्र प्रति अर्जासोबत जोडाव्या। अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे। 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील। बघा कागदपत्र पडताळणीच्या वेळी शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना त्यावेळेस क्रममध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेले छायाचित्र प्रति अर्जासोबत जोडावे। बघा तुमच्या अर्जासोबत जे तुमचं सेल्फ अटेस्टेड जे असतं ते स्वतः जोडून अर्ज नोंदणी दिवशी स्वतः घेऊन यावे। 2 फोटो व मूळ कागदपत्र सोबत आणावेत। उमेदवारांच्या नोंदणीकरिता खर्चाने उपस्थित राहणे लागेल। म्हणजे तुम्ही स्वतःच्या खर्चाने यायचं आहे। त्यांनी तुम्हाला कुठला भत्ता अनुदान दिलं जाणार नाही। नोंदणी घ्यावी। दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतेही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवार म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तुमचं काही दुःख, काही आनंदाची गोष्ट घडली किंवा चांगली गोष्ट घडली त्याला कोणीच जबाबदार राहणार नाही शासन। पात्र उमेदवाराला अंतिम निवड पोलीस ठाणे हा रिक्त असलेल्या जागेवर गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल। म्हणजे बघा गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला पात्र ठरवलं जाणार आहे। समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल। म्हणजे बघा तुम्ही 1-2 विद्यार्थी आहेत आणि त्यांना सेम मार्क्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जर ज्याने वयाने मोठा आहे त्याला संधी दिली जाणार आहे असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। तसेच वय समान असलेल्या असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधार निवड निश्चित करण्यात येईल। म्हणजे जर 2 उमेदवार आहेत आणि त्यांचे 2 सेम मार्क्स आहेत आणि सेम जन्मतारीख आहे तर त्यांच्या तांत्रिक घटकावरून किंवा तांत्रिक मार्कावरून त्यांना निवड करण्यात येईल। यापूर्वी होमगार्ड संघटनेच्या
कार्यक्षम बेसिस्ट ठरवल्याने नायलीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील। मात्र स्वइच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विविध अटी पूर्ण असतील जर अर्ज करण्यास पात्र राहतील। अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल। बघा, या संकेतस्थळावर तुमची अंतिम यादी सुद्धा प्रकाशित केली जाणार आहे। पथक पोलीस ठाणे हा रिक्त जागा निश्चित करण्याचे व सर्व अधिकार जिल्हा समादेशक यांना राखून ठेवलेले आहे। बघा, तुमचे कोणताही निर्णय असेल तर तो जिल्हा समादेशक पोलीस आयुक्त त्यांनीच घेणार आहेत। बघा, अशा प्रकारचा हा अर्ज आहे आणि हा अर्ज फक्त सातारा जिल्ह्याच्या होमगार्ड सातारा जिल्ह्यासाठीच आहे, तर त्यांनीच हा अर्ज करायला पाहिजे। इतर जिल्ह्यासाठी हा आलेला नाही आहे, पण इतर जिल्ह्यात पण फॉर्म निघतील किंवा जागे निघतील तेव्हा तुम्हाला अशीच एक माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटेल। तर आमच्या यूट्यूब चॅनलला बेल आयकॉनला आणि सबस्क्राईब करून ठेवा। बघा, या संकेतस्थळावर जायचे अशा प्रकारे तुम्हाला इथं माहिती दिली आहे। कोणत्या अंतर्गत, बघा कोणत्या अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये येते हे सगळी माहिती दिलेली आहे। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा। हा GR आणि ही माहिती खूप महत्त्वाची आहे। धन्यवाद।